औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आज बुधवारी सोलापुरात आले होते. त्यांच्या स्वागताकरिता सकल मराठा समाज बांधवांनी एकत्रित येत त्यांचे भव्य असे स्वागत केले आहे. सोलापुरातून मनोज जरांगे पाटील हे मंगळवेढ्याकडे जाणार आहेत. छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये त्यांनी गाठीभेटी देखील घेतली आहेत. बुधवारी मंगळवेढा येथे होणाऱ्या सुवर्ण महोत्सवी शिवजयंती स्थापनेस ते उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी ते माचनूर येथे सायंकाळी थांबणार असून ग्रामदैवत सिद्धेश्वरांचे दर्शन घेऊन ते माचनूर येथील ग्रामस्थ, सोलापूर शहर व जिल्ह्यातील मराठा बांधवांना भेटणार असल्याचे माऊली पवार यांनी सांगितले आहे. सोलापुरात आले असता जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका करत गंभीर आरोप केले आहेत. पाहुयात जरांगे पाटील यांनी सोलापुरात काय प्रतिक्रिया दिली. दादा, खरं तर अजितदादांचा जो अपघात झाला तो अपघात नसून घातपात आहे असं रोहित पवारांनी काल सविस्तर पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे. आपल्या या संदर्भातलं काय आकलन आहे, आपल्याला काही माहिती या संदर्भात आहे आणि रोहित पवारांच्या या मागणीकडे किंवा त्यांनी जे चौकशी करायची मागणी केली त्याला आपल्या कशा पद्धतीने पाठिंबा बोलायचं म्हणून बोलायचं असं करायला गेलं परंतु जर त्यांना काही अजय महाराज बारसकर आपल्याला जर कोर्टात दिलेले आहे त्यात काय म्हणणं आहे, आपण जे बारसकर जे आहे ते आपल्या विरोधात कोर्टात दिलेले आहे त्यांनी त्यांचं म्हणणं आहे की बदनामी दिलेली आहे. आपण आपल्या अजय महाराज बारसकर नावाचे एक व्यक्ती आहेत, त्यांच्यावर तुम्ही आरोप केले होते की 40 लाख रुपये आणि बलात्कारी आहेत, अधिकारी आहेत आणि त्या विरोधात ते पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनी दखल नाही घेतली म्हणून ते कोर्टातून त्यांनी आपल्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि कोर्टाने आपल्याला समन्स काढलं होतं 10 तारखेचं. आता त्या समन्सला दादा उपोषण आंदोलनानंतर दादा वाटोळा करणाऱ्याकडे लक्ष नाही द्यायचं. जो जातीचं लेकरांना भविष्यापासून वंचित करतो, पुन्हा पाण्यापासून वंचित करतो किंवा अस्तित्व उद्ध्वस्त करतो असं कोण तर ठरले द्यायचं. आपल्या समस्येचे आपल्याला किती असतात, गर्दी असली तरी तितकंच करायची, गर्दी नसलं तरी तितकंच करायची. ज्याला म्हणतो जास्त प्रेम मी ते काम करतो असं नाही जोडतो तर गेलं असतं. दादा गॅझेटच्या यशानंतर गॅझेटचं जे यश मिळालं उपोषणात आपल्याला सांगितलं खोटं पत्र व्हायला 2 तारखेला आपण लेखी म्हणून याचं म्हणणं आहे त्याचं काही म्हणणं असेल कोणी काय दादा उपोषण समाजाचं काय करू माझं कोणीच नाही, त्यांना सगळ्यांना मिळून त्यांना माझा विनाकारण वेळ व्हायला घालायचा. मला त्याला नाहीपासून लांब ठेवायचं. काही काहींचं असं म्हणणं आहे 2 वर्षापासून आपण बरेचसे पत्रकार अंतर्वाणी झाले. बरेचशांचं म्हणणं आहे तो जवळ त्याला पुढे जाऊन देत नाही, त्यांना मोठं होऊन देत नाही, त्यांना सुधरून देत नाही, त्यांना काय म्हणतात आणखी काहीतरी म्हणतात. तुम्हाला मोठं होऊन नेमकं करायचं आहे का तेच सांगा मला. तू म्हणतो ना आसपासचे जवळचे मोठे होऊन देत नाही. 6 कोटी मराठी मावळे नाहीत का? ते म्हणजे लहान मावळे येतं आम्हाला मोठं होऊन देत नाही. तुम्हाला मोठं होणं म्हणजे तुमचं म्हणणं काय माहिती आहे का? कुठंतरी फाळका आणा आणि आम्हाला द्या. आणि गोरगरिबाचे लेकर मावळे नाही, ते PSI होत नाही, पोलीस होत नाहीत, MBBS BHMS ला जात नाहीत, इंजिनिअरिंगला चालले नाहीत पोरं पोरी, ते मावळे नाहीत. गोरगरिबांचे लेकर नाहीत ते, त्यांच्या फीसमध्ये माफ व्हायला लागले त्यांना आता, ते मावळे नाहीत का? तू मोठा झाला तर मग म्हणायचं का समजला एखादा राजकारणात नाही का आपण साथ नाही दिली का ते म्हणजे लोक जवळचा मोठा होता राजकारण तिला मोठा होतो का? लय मोठा होता राहिला तिकडे बाकीच्या मराठी त्याला घेऊन दिला. माया संघ राहिल्याचा फायदा होता आणि मग ते माझ्या विरोधात अशी गरज कधी फायदा नाही झाला म्हणून ते म्हणते सुधरून देत नाही. आणि गरीब जात सुधारली हे कोण आहेत? हे मावळे नाही, तू मावळा आहे. फायदा झाल्यावर मग जमतो, नाही फायदा झाला की
किंवा एकाला सुधरून देणार जवळच्याला, आणि जवळचे काय असं करत झक मारायला काय सुधार तरी, आणि गरीबातल्या गटात तर मारू आपण खस्ता खाऊ, आपण भिकारी बनू. 6 कोटी मावळेच आहेत मराठ्यांचे, त्यांना असं कृती ना सुधारला की मग जात सुधारले आहे का. हे असलं एक उलटं गणित लावते. आणि माझ्या गोरगरिबांना वाटतं मग आणि कसं सुधरून देणं का कोण जवळच्या सुधरून देणे म्हणजे पैसे खाऊन देणे, त्याला पद मिळवून देणे, नेत्या संघ बसून देणे, त्याच्या संघ मोठमोठ्याला बैठकाला जाऊन देणे, आणि मग त्याने गाड्या बड्या घेणे, गरिबाची कुपाट का लागा. याचा अर्थ असा आहे. दादा, उपोषण आंदोलनाला मोठं यश मिळालं. जवळपास 1000 नाही लाखो लोक ओबीसी मध्ये गेले. त्याच्यानंतर मराठा सेवक नावाची कन्सेप्ट होती, आपली संकल्पना होती. त्याचं पुढं काय झालं, त्यासाठी सध्याला काय करतात? चालू ते करणार आहे. आणखी 19 फेब्रुवारीनंतर वाढवणार आहे. आता 19 फेब्रुवारीला आम्ही सुमेरे गडावरती शिवरायांच्या दर्शनाला सकाळी 7 वाजता राजाच्या पायावरती फुल टाकायची जी संकल्पना आहे, आपण 15 जानेवारीला सांगितलं. 15 जानेवारीला आपण आंतरवाली भेट कार्यक्रम घेणार होतो, खूप मोठा. परंतु कार्यक्रमापुरती जागा आहे पण पार्किंगला नाही. मी 15 जानेवारी सांगितलं आणि मीडियाच्या समोर सांगितलंय की आता तिथं ग्राउंड नाहीये. पोरांच्या रोडला गाड्या लावल्या तर माझा हाल झाले होते, तसे हाल होते. 1 लाख गाडी असा अंदाज आहे. 1 लाख जर गाडी आली तर त्यांना ग्राउंड लागणार आहे. पूर्वीच्या सभेचं गाड्या लावायला म्हणतो आणि सभा घ्यायला किंवा शिवजयंती करायला नाही, त्याच्यासाठी दुसरी जागा आहे. गाड्या लावायला जर एका जागा असलं तर तुला उक्त फुल टाकायचं म्हटल्यावर पोरं रात्रीच मुक्कामी येणार आहे. आणि मग त्यांचे पाणी घालवणार, जेवण रात्रभर त्यांना गाडी पिसरावाला रोडला जर गाड्या लावल्या पहिल्यासारखं हाल नको. त्यामुळे मग आम्ही खूप प्रयत्न केले, सरपंचांनी केले, आंतरवालीच्या गावकऱ्यांनी केले. त्या ग्राउंडवर काय झाले, पहिल्या कुणी ऊस लावलेत, कुणी गहू पेरलेत, काही सरकी आहे, काही थोडंफार मोकळं पण आहे, तर पुरत नाही आहे गाड्या लावायला. म्हणून मग यावेळेस आपण आंतरवालीची जे थांबवली आणि शिवजयंती केला. सूर्यउक्तात आपण शिवनेरीला जायचं ठरवलं. मी शिवनेरीला जाणार आहे आणि मराठा सेवकाची 19 फेब्रुवारीनंतर पुऱ्या राज्यात पुन्हा यंत्रणा उभी राहणार आहे, गरिबांसाठी लढाईसाठी, राजकारणासाठी नाही. दुसरीकडे अजय बारसकर यांनी मोठा आरोप केलेला आहे. फडणवीसांकडून पैसे घेतल्याचा गंभीर आरोप केलाय. अरे नाही, त्याला का नाही हेच माझ्या ध्यानात नाही. ते तू गडबड असून कोण लोक चर्चा असते, तितके पैसे खाल्ले असं त्यातलं जे कोणीतरी लोकांना त्याच्यात म्हणजे असं तो म्हणून लोक नाही हेच मला माहित नाही. व्यक्ती कोणाही माहिती नाही, कोणी माझं नाव ध्यानात येणार. तुम्हाला अजय बारसकर म्हणतो कोणाही ध्यानात येणार माझ्या. ओके दादा, कोणी मला आठवण म्हणून आलो नाही बोलत राहून. दादा बत्तू संघ आलेला किंवा का म्हणून आलेला त्याचं काय ओके दादा. माऊली माऊली तुम्ही महाराज शब्द वापरायला मला त्याने मला बच्चू भाऊ परिसंघ पीए म्हणून आलेला त्योच का झाला. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे. खरोखरच मी ह्या सर्वांचा आभारी आहे. मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु एनसी वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे. 2 वर्षापासूनच मला नेक पेनचा त्रास होता. ट्रीटमेंट जी मला मिळाली ती बेस्ट ट्रीटमेंट होती, कारण ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट होती. स्टाफ कडून, डॉक्टर कडून मला खूप चांगला ट्रीटमेंट मिळाली.